वारणा विश्व आर्थिक विकासातून सामाजिक परिवर्तन, सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाचा वारणा पॅटर्न अपडेटसाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंगवाणी ब्रीद वाक्य म्हणून घेऊन या पंचक्रोशीमध्ये सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेबांनी वारणा समूहाची निर्मिती केली। या वारणा समूहाची मातृसंस्था अर्थात श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वारणानगर सभासद स्नेह मेळावा, या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित मान्यवर नेते, संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचं गट क्रमांक 2च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। रविवार दिनांक 6 मार्च 2022 स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज दरबारी त्यांच्या धर्मकार्यास वंदन करत प्रथमतः वारणाचे संस्थापक सरकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब, स्वर्गीय सावित्री, श्रद्धेय स्वर्गीय विलासराव बाबा, स्वर्गीय आईसाहेब यांच्या चिरंतन कार्यास विनम्र होतात। या सहकार सप्तशतीमध्ये एकजूट सहकार वाटचालीतील सिंहावलोकनाची, एकजूट सहकाराप्रती कृतज्ञतेची, एकजूट सहकारातील ऋणानुबंधाची,
एकजूट सहकारातील सिद्धतेची, एकजूट सहकारातील माझेपणाची, आपलेपणाची, एकजूट संक्रमण काळावर मिळवलेल्या विजयाची, एकजूट नव्या संपन्न होण्याची दख्खनचा राजा ज्योतिबा, स्वर्गीय तात्यासाहेब, वारणा पंचकृषीतील सर्व देवी देवता, वारणा माई व निष्ठा वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वारणा नगर या वारणा सहकार समितीतील मातृसंस्थेच्या सभासदांच्या प्रति संपन्न होणारा हा कृतज्ञता स्नेहमेळावा या कौटुंबिक सोहळ्यासाठी उपस्थित या सर्वांच्या मनस्वी स्वागत व कार्यक्रम प्रास्ताविकासाठी मी नम्र विनंती करतो निमंत्रक संचालक सन्माननीय तोडकर सर यांना स्वागत व कार्यक्रम प्रास्ताविकासाठी. श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सभासदांनी अतिशय प्रचंड विश्वासानं आणि सहकार्यानं ही निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सभासदांचा स्नेह मेळावा आयोजित करावा अशा पद्धतीचा विचार आपल्या सर्वांचे नेते वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि कारखान्याचे नूतन चेअरमन आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे यांनी व्यक्त केली आणि त्यामुळेच अशा पद्धतीचा हा स्नेहमेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या स्नेहमेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे साहेब, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पापा, जे संचालक राहुल काका, सुभाष मामा, या ठिकाणी उपस्थित असणारे तज्ञ संचालक योगेश पाटील सर, सर्वच संचालक मंडळ, या ठिकाणी उपस्थित असणारे वारणा उद्योग समूहातील संचालक, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे नूतन संचालक आदरणीय योगेश माने, जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मोरे सर, त्याचबरोबर या ठिकाणी विविध गावातून आलेले विविध संस्थांचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, डेअरीचे सदस्य, चेअरमन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गट नंबर 2 मध्ये 3 तालुक्याचे सभासद, यामध्ये कर्मीमधील शिवेगुळे, भिडेवाडी, कटारवाडी आणि केंद्री या गावात आलेले सर्व सभासद, पन्हाळा तालुक्यातील माडे, टाकले, खोकले, टेकले या गावातून आलेले सर्व सभासद आणि हातोडी तालुक्यातून निगेवाडी, पारगाव, जुने नगर, पागडी, मनपाडे, अंबड, पापोपाड, कासारवाडी आणि इकडं चावडे आणि तहसीलते या गावातून आलेले सर्व सभासद, कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी, त्यामुळे पत्रकार, छायाचित्रकार, कार्यकर्ते, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच कार्यकर्ते या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्र, 2 जिल्हे आणि 5 तालुक्यातील 65 गावातून हा साखर कारखाना स्वर्गीय तात्यासाहेबांनी या काळात उभा केला. गेल्या 4-5 वर्षामध्ये वारणा साखर कारखाना अनेक अडचणीला तोंड देत असताना ही निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 वर्ष पुढे गेली तर सभासदांनी प्रचंड विश्वास आणि प्रचंड सहकार्य दाखवून निवडणूक बिनविरोध झाली. सावकारांनी सूचना केली की सभासद जर एवढे प्रचंड विश्वास आपल्यावरती दाखवत असतील तर प्रत्येक गटात, प्रत्येक गावामध्ये जाऊन सभासदांचा आपण आभार मानावं आणि म्हणूनच गट नंबर 2 मधून आज या ठिकाणी हा स्नेहमेळावा पार पडतोय. आपल्याला माहित आहे की कारखान्याच्या अडचणीत बाहेर पडून आज जवळजवळ 13 लाख टन गाळप वारणा कारखान्याचा झालेला आणि 13 लाख टन गाळप होते. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमानंतर भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि या ठिकाणी निघून जावं अशा पद्धतीचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी स्वागत करायला या ठिकाणचं माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय श्रीराम. धन्यवाद सर. खरं तर सहकाराचं तत्व काय असावं, सहकार काय असावा, सहकार लोकजीवनाचा एक अविभाज्य घटक कसा होऊ शकतो, सहकार सर्वांचा कौटुंबिक भाग कसा बनू शकतो, सहकाराच्या माध्यमातून माझ्या वाढ आणि प्रगतीच्या साधनेचं हे व्यासपीठ म्हणून दिलेल्या संस्थेत मी आपलेपणातून, माझेपणातून काय काय करू शकतो या आणि अशा अनेक विचारांना समृद्ध ऊर्जा देणाऱ्या मातृसंस्थेची अर्थात श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वारणा नगर या आपल्या कारखान्याची सावकर साहेब यांच्या नेतृत्वातून व आदरणीय सभासदांच्या सहकार्यातून एकदा नव्हे
दोनदा नव्हे तब्बल 5व्यांदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा संपन्न केल्याबद्दल कारखाना या जिल्ह्यात येऊनच्या वतीनं संपूर्ण लोक विश्वस्तांचा सत्कार सोहळा कारखान्याचे निमंत्रक संचालक आदरणीय शहाजी पाटील तात्या, आदरणीय उदयसिंह पाटील दादा, आदरणीय कोरकर सर यांच्या वतीनं आजचा हा सत्कार सोहळा संपन्न होतो. गेली 10 वर्ष या संस्थेवरती ज्यांचं प्रतिनिधित्व आहे निमंत्रक संचालक आदरणीय तात्या आदरणीय दादा कोरकर सरांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा सन्मान कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय बापांना आपण सन्मानित करतो. कारगावचे सभासद वसंत बाबा चाळके यांना नम्र विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय रावसाहेब पाटील यांना सन्मानित करावं. त्यामध्ये सुभाष पाटील मामा यांना कारगावचे सभासद गुरुविंद गोलजे यांच्या शुभ हस्ते सुभाष आनंदराव पाटील अण्णा यांचा सन्मान सावळेचे सभासद बापू पांढरन सावटे यांच्या शुभ हस्ते सावळेचे सभासद विलास बाबू पाटील यांच्या समाजाचे प्रदेश कर्मी होते अर्थात आदरणीय रमेश पाटील सर यांना आपण सन्मानित करतो. कारगावचे सन्माननीय संजय नारायण कुलकर्णी यांना विनंती करतो आपण श्रीनिवास विश्वनाथ देवजर शास्त्री काका यांना आपण सन्मानित करतो. विलास बाबू पाटील चौरे यांना विनंती करतो आपण किशोर नरसिंहराव पाटील बाबू यांना सन्मानित करावं. श्यामराव बाबूराव पाटील आप्पा यांचा सन्मान कारगावचे सभासद राजेंद्र नंदू कुमार कॉलेजांचे सभासद विष्णू कृष्णा मोठे यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सुभाष कृष्णा जाधव काका यांचा सन्मान करावा. कारगावचे सभासद रंगराव महादेव मोरे यांना विनंती आपण काकासाहेब महादेव चव्हाण यांना सन्मानित करावं. कॉलेजांचे सभासद रंगराव महादेव चौधरी यांच्या शुभ हस्ते विजय गौरव गाडोळ्याप्पा यांचा सन्मान केला जातो. गजानन इंदिरा पाटील कारगावचे सभासद यांच्या शुभ हस्ते रवींद्र आनंदराव जाधव सरपंच यांचा सन्मान संपन्न होतो. ऊसभूषण विश्वनाथ दादासाहेब पाटील यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर प्रसाद माधुराव पाटील काका यांचा सन्मान संपन्न करावा. संतोष बापूसाहेब उंडे आगाव यांच्या वतीनं विजय सुभाष पाटील आगाव यांचा सन्मान सोहळा संपन्न होतो. सुरेश महादेव पाटील आगाव यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सुभाष तुकाराम खडसे आप्पा यांना सन्मानित करावं. बाबासाहेब जन्मदी वगैरे आगाव यांना विनंती आपण आपले शुभ हस्ते युवा संचालक संदीप गोविंदराव जाधव यांचा सन्मान करावा. सन्मान्य वैशाली सुरेश पाटील यांचा सन्मान सोहळा सन्मान्य वैशाली यांचे माहेर कारगाव आणि पंचक्रोशीच्या वतीनं खरं तर माहेर असेलच्या वतीनं हा सन्मान सोहळा संपन्न होतो. सन्मान्य सरोजिनी इंद्रजित पाटील यांना नम्र विनंती आपल्या शुभ हस्ते सौभाग्यवती रंजना प्रतापराव पाटील काकी यांना सन्मानित करावं. चौरेगावचे सभासद निवृत्ती गणपती जाधव यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण यशा जाधव यांना सन्मानित करावं. वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य संचालक विजयसिंह माने वल्यासाहेब यांना संजय नारायण कुलकर्णी कारगाव यांच्या शुभ हस्ते सन्मानित करतो. मातंगे तालुका नगरी संघाचे अध्यक्ष आदरणीय तात्याचा सन्मान आदरणीय सावकर साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतो.
सुंदर देशाला देणारे आपल्या सर्वांचे प्रमुख 50 आवडीचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सावकर साहेब यांना विनंती प्रमुख मार्गदर्शनाची वळवा परिसराच्या सर्वांगीण विकासाची जैनी ज्या वारणा सहकारी साखर कारखान्याला आपण बघतो त्या आपल्या वारणा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक मोहीम विरोध पार पडले. 5 गटातल्या 69 गावातल्या जवळजवळ 20,000 सभासदांनी एक मताने एक प्रचंड मोठा विश्वास आपले विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या या संचालक मंडळावर व्यक्त केला. आणि या निवडणुकीनंतर खरं तर सगळ्या सभासदांच्या पर्यंत आपण पोहोचावं, त्यांना भेटावं, त्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय त्या विश्वासाचं सोनं हे संचालक मंडळ करेल अशा मनापासूनचा विश्वास सगळ्या सभासदांच्या प्रती व्यक्त करावा, त्यांच्याशी बोलणं करावं, त्यांच्या मनात असलेल्या काही शंका कुशंका याच्याबद्दलची एकत्र एक वारणा कुटुंबातली चर्चा त्या ठिकाणी संपन्न करावी. सगळ्यांनी एकत्र प्रीतिभोजन घ्यावं आणि आपल्या कुटुंबात जसा एखादा सण आपण साजरा करतो, कुटुंबातले सगळे पाहुणे पै सगळे सौरे मित्रमंडळी ज्या वेळेला आपण एकत्र येऊन एक आनंद सोहळा संपन्न करतो, असं आपल्या ह्या वारणा कुटुंबाचं हे आनंद सोहळ्याचा एक सुंदर असा कार्यक्रम संपन्न करण्याच्या दृष्टीनं या विभागामध्ये निलेवाडीपासून शिळेभुये भुयेवाडीपर्यंतच्या गावांच्या सगळ्या सभासदांना एकत्र बोलवून या ठिकाणी आयोजित केलेला हा आनंद सोहळा अतिशय मनोभावे या आनंद सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलेले कैलासवासी तात्यासाहेबांच्या पासून वारणेच्या जडणघडणीपासून आत्तापर्यंतच्या वारणेच्या प्रवासात वारणेचा एक सहकारी, वारणेचा एक निष्ठावंत सभासद, वारणेच्या माध्यमातून ह्या पंचकृषीतल्या सगळ्या यशस्वी प्रगतीचा एक वाटेकरी म्हणून सहभागी झालेले सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे वडीलधारे सभासद, माझ्या वाडवडिलांनी सुरू केलेल्या ह्या सहकाराच्या संस्था 21व्या शतकामध्ये झेपावत असताना, नव्या तंत्रज्ञान नव्या स्पर्धेला सामोरं जात असताना या परिसराच्या विकासासाठी ह्या संस्था शक्तिशाली आणि अग्रस्थानी राहिल्या पाहिजेत ह्या मनोभूमिकेतून सातत्यानं ह्या संस्थांच्या बरोबर मनापासून काम करणारे सगळे माझे युवक सभासद मित्र, या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर ज्यांचा आपण सन्मान केला ते सगळ्यात प्रदीर्घ काळ संचालक म्हणून आपल्या कारखान्याचे विश्वस्त म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली, आदरणीय प्रतापराव पाटील पापा, दुसरे आपले सगळ्यात ज्येष्ठ संचालक आदरणीय रावण काका, आदरणीय सुभाष मामा, शास्त्री बाळू अण्णा, मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही. आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार या सगळ्या नव्या संचालक मंडळानं आज आपल्या समोर ह्या ठिकाणी केला आहे. आज ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि खरोखर आम्ही एकटेच फक्त विश्वस्त झालो, संचालक झालो, हा तुमच्या सगळ्यांच्या मुळे आम्हाला मिळालेला सन्मान आहे. तुमच्या सेवेचं एक साधन तुम्ही सगळ्या सभासदांनी आम्हाला मिळवून दिले. ही एक मनस्वी भावना सगळ्या सभासदांच्या प्रती एक ऋणाची भावना व्यक्त करायची म्हणून ज्यांनी सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. तुमच्या सगळ्यांच्यासाठी सुंदर अशा जेवणाचं आयोजन या ठिकाणी केले ते शहाजी तात्या, आदरणीय तोडकर सर आणि चावऱ्याचे आदरणीय उदय पाटील, आणि म्हणून ह्या गावातून तज्ज्ञ संचालक म्हणून सातत्यानं आपल्याबरोबर काम करणारे आदरणीय NH पाटील सर, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, जिल्हा बँकेला परवा माझ्याबरोबर जे निवडून आले ते आदरणीय राजू माने, चावरेगावचे तालुका संघाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ पाटील,
आणि वारणा परिवारातून कोल्हापूर आणि जिल्ह्यातल्या विविध संस्थांमध्ये काम करणारे सगळेच माझे सहकारी पदाधिकारी आपल्या पंचकृषीचा विचार करत असताना मी प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की तात्यासाहेबांनी ज्या वेळेला ह्या संकल्पनेची सुरुवात केली त्यावेळेला प्रामुख्यानं तात्यासाहेबांच्या समोर आलेली परिस्थिती आपण सगळ्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये वाचलेली आहे की स्वतःच्या हातानं निर्माण केलेला ऊस, तो ऊस तोडायचा खर्च सुद्धा गरोळा करून निघणार नाही हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला ऊस तोडायच्या ऐवजी त्या ऊसाला काडी लावावी आणि तो पेटवून द्यावा, हा पद्धतीचा त्यांना घ्यावा लागलेला निर्णय. आणि त्या पेटवलेल्या ऊसाच्या ज्या ज्वाला निर्माण झाल्या त्या ज्वालांच्या मध्ये स्वतःच्या दुःखाबरोबर त्यावेळच्या शेतकऱ्याच्या दुःखाचा त्यांच्यामध्ये आलेला विचार, आणि ही जर अवस्था शेतकऱ्याच्या वाट्याला आलेली अवस्था असेल, प्रामुख्यानं आज मला जेवढं दुःख माझ्या हातानं निर्माण केलेला ऊस पेटवताना होतंय, तर या ऊसावर अवलंबून असणाऱ्या माझ्या परिसरातल्या लोकांच्यासाठी त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या या व्यथेसाठी आपण काही करू शकतो का? आपल्या संसारापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा ह्या सगळ्यांचा संसार आणि कुटुंब हे प्रामुख्यानं आपल्याला निर्माण करता येणं शक्य आहे का? या विचारातून वारणेच्या सहकाराची झालेली सुरुवात 52-53 साली केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्यावर पुन्हा 56-57 साली पुन्हा ताकदीनं केलेला प्रयत्न आणि 58-59 साली पहिला 1200 टनानं सुरू झालेला आपला कारखाना, त्यावेळची अवस्था कुठंतरी मागं जाऊन बघायचं म्हटलं तर अनेक वेगळे वेगळे विषय आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. आणि कुठंपासून आपण कुठंपर्यंत पोचलो, आणि हा सगळा प्रवास जो आपल्या गावांचा झाला, आपल्या कुटुंबांचा झाला, आपल्या कुटुंबात निर्माण झालेल्या नव्या माणसांचा झाला, प्रचंड मोठ्या कष्टकारी विवंचित असलेल्या समाज रचनेतून या देशातली सगळ्यात प्रतिष्ठित, सगळ्यात वेगानं प्रगती करणारी एक समाज व्यवस्था वारणा नदीच्या ह्या 69 गावात निर्माण झाल्याचे वाटेकरी म्हणून ज्या वेळेला आपण या सगळ्या इतिहासाकडे बघतो त्यावेळेला आपला आणि वारणेचा असणारा ऋणानुबंध अजून दृढ झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खोलवर जाऊन कुठंतरी या ऋणानुबंधातून आपण जी 4 पावलं चालायचा प्रयत्न केला त्याची आठवण जागी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टींचा मला या ठिकाणी उल्लेख करायचा नाही, पण प्रामुख्यानं त्या काळात असणारा पाण्याचा संघर्ष माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय. त्या काळात असणारी ऊस शेती आणि आजची ऊस शेती याच्यामध्ये निर्माण झालेलं जे प्रचंड प्रगतीचं अंतर आहे ते कापत असताना आपल्या संस्थांनी आपल्याबरोबर केलेलं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोळ्यासमोर उभा राहते. ऊसाशी निगडीत फक्त काम करून चालणार नाही, मला माझ्या शेतकऱ्याची पोरं शिकवली पाहिजेत म्हणून शिक्षणाची गंगा आणि ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये पोचवायचं केलेलं काम, आणि हजारो इंजिनियर्स, हजारो डॉक्टर्स, हजारो ज्ञानाजर्दित अर्थव्यवस्था निर्माण करणारी नवी माणसं तुमच्या माझ्या कुटुंबातून निर्माण झालेल्या एक व्यवस्था आपण ह्या सगळ्या काळांच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी बघू शकतो. ज्याच्या शेतीला त्या काळात पाणी नव्हतं, ज्याला शेती नव्हती, जो शेतमजूर होता, त्याला आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न करायसाठी मला काही करता येईल का, या भावनेतून धवल क्रांतीच्या माध्यमातून सुरू झालेला दुधाचा प्रवास आणि ह्या दुधाच्या प्रवासातून निर्माण झालेल्या अनेक सक्सेस स्टोरीज ज्याला आपण म्हणतो. मी अनेक वेळेला दूध संघाच्या जनरल मीटिंगमध्ये सांगितले की 1 गुंठासुद्धा जमीन नसणारा माणूस, दुसऱ्याच्या रानात कामाला जाणारा माणूस, ज्यानं 2 आणि 4 जनावरांवर ह्या धंद्याची सुरुवात केली. मी तुम्हाला अशी शेकडोनं उदाहरण सांगेन की या व्यवसायाच्या जीवावर त्यांनी 4-4 एकर जमिनी घेतल्या, स्वतःची घरं बांधली. ह्या धवल क्रांतीतून निर्माण झालेल्या ह्या व्यवस्था आपल्या ह्या सगळ्या परिसराचं बदललेलं चित्राची व्यवस्था म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभा राहते. आणि म्हणून ह्या सगळ्याचे आपण कुठंतरी सहकारात काम करणारे कार्यकर्ते, सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्यासाठी सगळ्यांच्या विकासाचं काम करावं हे तत्व संत तुकाराम महाराजांच्या एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत या उक्तीप्रमाणे पाळणारे कार्यकर्ते, तर ह्या सगळ्या प्रगतीच्या मध्ये सहभागी होण्याचं, सभासद होण्याचं, सगळ्या वारणा परिसराच्या उत्क्रांतीमध्ये मनस्वी सहभाग घेण्याचं भाग्य लाभलेले आपण सगळे कार्यकर्ते. म्हणून वारणेचा आणि आपला सगळ्यांचा ऋणानुबंध हा जगापेक्षा वेगळा आहे.
जगापेक्षा काहीतरी वेगळं निर्माण करून दाखवलेलं आहे. प्रामुख्यानं प्रामाणिकपणानं अजून ह्या परिसराला सगळ्यात पुढं ठेवायची जिद्द घेऊन वाटचाल करणारा हा ऋणानुबंध आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. एखादं चांगलं काम ज्या वेळेला उभा राहत असतं त्याला दृष्टसुद्धा अनेक वेळेला लागत असते आणि म्हणून आपला समूहसुद्धा एका प्रचंड मोठ्या अडचणीच्या काळातून आपण प्रवास केला ह्याची जाणीव आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ह्या निमित्तानं आहे. दूध संघाच्या बाबतीत पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. दूध संघाची आपली बिलं वेळेवर जात नव्हती, दूध संघाचे पगार जात नव्हते. काही ज्या गोष्टी आपण करायचा प्रयत्न केला त्यामध्ये निर्माण झालेल्या अडचणीतून आपण बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तोपर्यंत साखर कारखाना आपली मातृसंस्था या संस्थेसमोर निर्माण झालेल्या अडचणी खरं तर आपण त्या ठिकाणी अनुभवल्या. आणि ह्या अडचणी अनुभवताना आपली ऊसाची बिलं वेळेवर देता आली नाही, तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनांची बिलं आपल्याला वेळेत देता आली नाही, तोडणी वाहतूकदारांनी आपल्याकडं काम करावं का करू नये अशा प्रकारचे निर्माण झालेले प्रश्न आपण त्या ठिकाणी बघितले. कामगारांचे पगार आपल्याला त्या ठिकाणी वेळेवर करता आले नाही. आणि खरोखर वारणेवर प्रेम असणाऱ्या सगळ्या सभासदांच्यामुळं अनेक चर्चांना त्या ठिकाणी उधाण आलं की आपल्या कारखान्याचं नेमकं होणार काय. ह्या परिसराला ज्या कारखान्यानं सुवर्ण दिवस दाखवले त्या कारखान्याची भविष्य नेमकं काय ह्या प्रश्नांचा उलगडा अनेकांच्या मनामध्ये होत होता. घरामध्ये चौकामध्ये आपण त्याची चर्चा करत होतो, कुजबूज करत होतो. हे एक मोठं आव्हान खरं तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं. आपल्यावर ही परिस्थिती का आली, प्रामुख्यानं आम्ही सगळे संचालक म्हणून तुमचे विश्वस्त म्हणून त्यावेळेला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही परिस्थिती आल्यानंतर किंवा ही परिस्थिती येणार आहे ह्याची जाणीव झाल्यानंतर त्यातून बाहेर पडायचा काही प्रयत्न केला का, तो प्रयत्न करत असताना तो प्रयत्न यशस्वी झाला का झाला नाही, झाला नसला तर तो का झाला नाही. एखाद्या आव्हानं येत असताना लगेच त्याच्यावर पाठोपाठ दुसरं आव्हान आपल्यासमोर काही आलं का, अडचणीत अडचण वाढणाऱ्या काही घटना आपल्या ह्या सगळ्या काळामध्ये आपल्याला सोसाव्या लागल्या का. आणि या सगळ्या प्रश्नांची उकल हे आपल्या जनरल मिटिंगच्या माझ्या मनोगतामध्ये मी सविस्तर लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या सगळ्या विषयांचा आज ह्या ठिकाणी उल्लेख मी पुन्हा ह्या ठिकाणी मुद्दाम करणार नाही. पण मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की हा जो काही प्रवास झाला, एका वैभवशाली परंपरेत काम करणारा कारखाना ज्या वेळेला वारणेला ऊस घालावा का घालू नये असा विचार करायला लावण्याच्या परिस्थितीत ज्या वेळेला ह्या प्रवासाची सुरुवात होते त्यावेळेला तो प्रवास किती खडतर असतो. काम करणाऱ्या लोकांच्या दृष्टीनं एक प्रचंड मोठा वाडवडिलांनी निर्माण केलेला वारसा आपण पुढं नेणार का आपल्या हातनं ह्या वारशाचं खंडन होणार, ह्या मनोभूमिकेतून ही परिस्थिती हाताळणं काय असतं ह्याची जाणीव माझ्याबरोबर त्यावेळेला काम करणाऱ्या सगळ्या संचालक मंडळानं त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि म्हणून मी या सगळ्या विषयांच्या खोलात त्या ठिकाणी जाणार नाही. पण प्रामुख्यानं मला ह्या सगळ्या काळातल्या प्रवासातल्या काही आठवणी निश्चितपणानं तुमच्यासमोर या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात की ज्या आठवणींच्यामुळं की ज्या सभासदांच्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्यामुळं हा प्रवास हे संचालक मंडळ त्या ठिकाणी करू शकलं. अनेक लोक वारणा यातनं बाहेर येणार नाही असं म्हणत असताना, अशा चर्चा करत असताना वारणा आज पुन्हा एका दैदिप्यमान दिशेनं प्रवास करण्याची झालेली सुरुवात आपण सगळेजण त्या ठिकाणी अनुभवतोय. आणि म्हणून ह्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. खरोखर मागच्या वर्षीचा गळीत हंगाम आपल्यासमोर सगळ्यात आव्हानात्मक गळीत हंगाम म्हणून समोर आल्याचं चित्र त्या ठिकाणी होतं. कारखाना आपण सुरू केला. कारखाना सुरू करत असताना जवळजवळ 80 कोटी रुपयांची मागची बिलं आपली द्यायची राहिली. आणि मागच्या ऊसाची 80 कोटीची बिलं राहिलेली असताना तोडणी वाहतुकीची फायनल झालं नव्हतं, कमिशन डिपॉझिट दिलं नव्हतं. अशा काळामध्ये गळीत हंगामाची सुरुवात आपण त्या ठिकाणी केली. पण ज्या ज्या ठिकाणी आपली यंत्रणा गेली, मला आज या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटते की कुठल्याही शेतकऱ्यानं वारणेला ऊस नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली नाही. प्रामुख्यानं आपल्याकडे यंत्रणाच नव्हती. अनेक गावांच्या मध्ये आज भुयेवाडीतल्या शेतकऱ्यांनी आपला सत्कार केला. त्यांची तर फार तक्रार की आपल्याकडे ज्यावेळेला यंत्रणा कमी होती त्यावेळेला अजिबात आपण सभासदांचा ऊस त्या ठिकाणाहून आणू शकलो नाही. ठाणापुण्यासारखं गाव ह्या वर्षी जवळजवळ 9,000 टन ऊस आला. पण मागच्या वर्षी त्या गावामध्ये आपली यंत्रणाच त्या ठिकाणी आपण देऊ शकलो नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी जी भूमिका मांडली होती, खरं तर मला आश्चर्य वाटते की तुमच्या पारगाव गावचे काही शेतकरी बैलगाडीनं ऊस त्या ठिकाणी आणायचे
आणि अतिशय प्रामाणिकपणे बैलगाडीचा व्यवसाय वारणा नगरमध्ये करणारा तो एक पारगावचा गाडीवार ज्याचा आपल्या कारखान्यावर प्रेम आहे. आणि त्याला ते चित्र दिसत होतं की आपण कारखान्याच्या अड्ड्यात जातोय, अड्ड्यात वाहनं नाही आहेत, कारखाना आपला 9-10 हजार टनानं चालणारा 6-7 हजार टनच ऊस कसा तर येतोय. आणि अतिशय कौतुक त्या गाडीवानाचं, मला नाव त्याचं आता आठवत नाही, पण प्रामुख्यानं त्या गवानीवर बसून त्यानं सांगितलं की सगळ्यांनी मिळून आपण जरा आता नॅट केलं पाहिजे त्याच्या भाषेमध्ये, आणि आपण ह्या परिस्थितीतून बाहेर पडलं पाहिजे. ही हिंमत दाखवण्याची दानत वारणेच्या जर साध्या गाडीवानात असली तर मग वारणेच्या शेतकऱ्याच्या मनातली दानत आणि हिंमत काय असू शकते. अशा अनेक आठवणी ह्या काळामध्ये त्या ठिकाणी माझ्यासमोर आहेत. ऊस आपण गाळत गेलो, क्रशिंग आपण करू शकलो नाही, अडचणीतली अडचण वाढवत गेलो, पण आपल्याला माहिती होतं की आपण अनेक पद्धतीनं ह्या परिसरामध्ये काम केलं. 1200 टनाचा कारखाना 12,000 टनावर जात असताना साखर कारखान्याचं योगदान मोठं आहे. कुठल्याही कारखान्यानं धरणं बांधली नसतील ती धरणंसुद्धा आपण त्या ठिकाणी बांधलेली आहेत. पाणी पुरवठ्याच्या अनेक सहकारातल्या योजना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. ह्या भागातलं एकरी ऊसाचं उत्पादन 20-25 टनावरनं चांगला शेतकरी आज 130 टनापर्यंत नेण्याचं काम या परिसरातल्या ऊस विकासाच्या कामाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आणि म्हणून वारणेचं हे नातं, त्यातून आपण काही भरारी घ्यायच्या दृष्टीनं आपण पाऊलवाटा चालणार, या दृष्टीनं खरं तर आपण त्या चालायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे की मागच्या जनरल मिटिंगमध्ये मी सांगितलं होतं की ह्या वर्षी आपला कारखाना आपण 15 ऑक्टोबरला चालू करणार आहे आणि 15 ऑक्टोबरला दसरा आहे, आणि म्हणून ह्या वर्षी वारणा साखरेचं सोनं लुटेल असा माझा शब्द मी त्या ठिकाणी व्यक्त केला होता. आणि परमेश्वराच्या कृपेनं मला सांगितलं पाहिजे की खरोखर आपण आज त्या दिशेनं वाटचाल करायला लागलो आहे. जवळजवळ 12,75,000च्या वर गाळप आज त्या ठिकाणी पूर्ण झाले. भागात फार मोठा ऊस आज त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही, पण तरीसुद्धा प्रचंड मोठा ऊस आज वारणा कारखान्याला बाहेरची माणसं त्या ठिकाणी देण्याचं मनापासून प्रयत्न करतायत. मी कुठल्या कारखान्याचं नाव घेणार नाही, पण कालच शेती खात्याची लोकं मला सांगत होती कवटे एकन नावाच्या गावात वारणा कारखाना आणि काही कारखान्याच्या टोळ्या एकत्र त्या गावात आज गेल्यात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुसंख्य कारखान्याचा ऊस संपला आहे. आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या समोर ज्या वेळेला प्रश्न आला की कुठल्या कारखान्याची तोड घ्यायची, की मी या व्यासपीठावर अभिमानानं सांगेन की त्या गावातल्या शेतकऱ्यांनी सांगितले की आमचा ऊस आम्हाला वारणेला द्यायचा आहे. ही वारणेबद्दलची असणारी एक आपुलकी, वारणेबद्दलचा असणारा हा विश्वास तर आज बाहेरची लोकंसुद्धा आपल्या सगळ्यांच्यावर त्या ठिकाणी व्यक्त करत असतानाचा हा काळ आपण त्या ठिकाणी बघतोय. यंत्रणा आपण किती उपलब्ध करू शकतोय, यंत्रणा आणण्याच्या दृष्टीनं आज मोठ्या प्रमाणात काम आपलं शेती खातं त्या ठिकाणी करतंय. आणि ही यंत्रणा जर उपलब्ध आपण त्या ठिकाणी करू शकलो तर निश्चितपणानं आपल्या डोक्यातलं जे स्वप्न होतं त्या स्वप्नांच्या दिशेनं यावर्षीचा एक उच्चांक करण्याच्या दिशेनं आपला कारखाना त्या ठिकाणी काम करू शकेल. वारणेकडं जेनं वाकड्या नजरेनं बघितलं, वारणेबद्दल जेनं काही चर्चा केल्या, त्याला तोंडानं उत्तर आपण द्यायचं नाही आहे. यावर्षी कारखान्याचं झालेलं गाळप, कारखान्याची असलेली कार्यक्षमता, कारखान्याची असणारी रिकव्हरी, कारखान्यानं इथेनॉलच्या क्षेत्रात करून दाखवलेलं सर्वात मोठं काम, ह्या सगळ्या कामांच्या माध्यमातून वारणेचा सभासद खरं तर वारणा काय आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी आज त्या ठिकाणी व्यक्त करतो. जवळजवळ 1 कोटी लिटरच्या वर इथेनॉलचं उत्पादन आज आपण त्या ठिकाणी करू शकलो. आतापर्यंतच्या वारणा कारखान्याच्या इतिहासाकडे जर आपण कधी मागं वळून बघायचं ठरवलं तर कारखान्याचा सीझन आणि ऑफ सीझन दोन्ही मिळून आपण 1,30,00,000 1,35,00,000 लिटरपर्यंत स्पिरिट तयार करायचो. यावर्षी ज्या पद्धतीचं काम आपण आसावनी विभागात त्या ठिकाणी करू शकलो की आत्ताच आपला जवळजवळ 1 कोटीचा टप्पा त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेला. अजून 25 ते 30 लाख लिटर हे गळीत हंगाम चालू असताना आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेणार आहे. आणि गळीत हंगाम संपल्यावर पुन्हा 30-40 लाख लिटर स्पिरिटचं उत्पादन करण्याची क्षमता 32,000 टन मोलॅसिस आज आपल्याकडे त्या ठिकाणी शिल्लक आहे. अशा पद्धतीचा त्याही क्षेत्रातला उच्चांक आपण त्या ठिकाणी करणार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी एक बातमी आपण प्रसिद्ध केली होती की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वीज निर्यात करणारा कारखाना म्हणून आपल्या कारखान्याचा त्या ठिकाणी उल्लेख झाला. त्यावेळेला जवळजवळ 7 कोटी युनिट्स एवढी वीज आपण महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला त्या ठिकाणी विकली होती. आज तो आकडा जवळजवळ 8 कोटीच्या वर गेला आहे आणि सीझन संपूपर्यंत जवळजवळ 9.5 ते 10 कोटी
आणि सीझन संपल्यावर पुन्हा 4 ते 5 कोटी युनिट्स ही आपण वीज विकण्याच्या माध्यमातून एक नवा विक्रम करण्याच्या दिशेनं आपण काही पाऊलवाट त्या ठिकाणी चालायला लागलो आहे. खोचीच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं म्हणजे आपल्याकडं हा प्रकल्प 22-23 तारखेला त्या ठिकाणी येईल आणि 24 तारखेला त्याची अंतिम सुनावणी झाली. मला आज तुम्हा सगळ्यांना सांगितलं पाहिजे की उद्या 7 तारखेला NCLTमध्ये त्या प्रकल्पाची अंतिम सुनावणी आहे आणि उद्या हा जवळजवळ 330 कोटी रुपये खर्चाचा कर्जमुक्त झालेला हा सगळा प्रकल्प उद्याच्या तारखेनंतर वारणेच्या मालकीचा होणार आहे. याची एक चांगली बातमी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला देतोय. उद्या संध्याकाळपर्यंत त्याची पूर्तता झाल्यावर परवा दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशीच्या पेपरमध्ये आपण त्याची घोषणासुद्धा त्या ठिकाणी करणार आहे. पण आज आपल्या सभासदांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर ही एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी सांगतोय. आणि म्हणून ज्या वेळेला संचालक मंडळाची निवडणूक झाली, चेअरमन निवडीची औपचारिकता म्हणून आम्ही सगळेजण त्या दिवशी चेअरमन निवडीला जमलो होतो. चेअरमन निवडीच्या माझ्या मनोगतामध्ये मी सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं एकच संकल्प त्या ठिकाणी केला की खरोखर आपण एका वेगळ्या मार्गानं आज पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वरानं आपल्याला मदत केली, सभासदांनी आपल्याला सहकार्य केलं, वारणेबद्दल असणारं प्रेम, वारणेबद्दल असणारी एक मनापासूनची भावना आपल्याला त्या ठिकाणी आज पुढं घेऊन निघालेली आहे. आणि म्हणून संचालक मंडळानं अनेक धाडसी निर्णय यामधल्या काळामध्ये घेतले. मागच्या 3 वर्षाच्या काळामध्ये 700 लोक जवळजवळ आपण त्या ठिकाणी कमी केली. 200 एकर जमीन कारखान्यानं खरेदी केली. जमीन प्रकरणात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नोकर भरती झाली होती. 5 साखर कारखाने आपण महाराष्ट्रातले चालवत होतो. त्या कारखान्यांच्यामध्ये काही प्रमाणात आपण जी आपल्या भागातली मुलं घेतली होती ती सगळी पुन्हा इकडं आली होती. पण कुठंतरी कठोर निर्णय घ्यायचा म्हणून जवळजवळ 700 लोक काही रिटायर झाली, काही गैरहजर जास्त असणाऱ्या लोकांना आपण कमी केलं आणि एक आर्थिक शिस्त लावायच्या दृष्टिकोनातून सगळे खर्च कमी करायचे आणि सगळी उत्पन्न वाढवायची अशा पद्धतीचं जे नियोजन केलं होतं त्या दिशेनं आपण आज काम करत निघालो आहे. आणि म्हणून संचालक मंडळाच्या पहिल्या मिटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या सगळ्यांचं एकच ध्येय आता की हा जो काही अडचणीच्या काळात बचत करायचा जो उपक्रम आपण हाती घेतला आहे. आपण सगळ्या गाड्या बंद केल्या, कुणालाही गाडी नाही, गेस्ट हाऊस बंद करायचा निर्णय घेतला. सगळ्या जेवढ्या अनप्रॉडक्टिव्ह गोष्टी सगळ्या बंद करायच्या दृष्टीनं आपण जे काही उपक्रम घेतले ते सगळे उपक्रम आपण असे चालू ठेवूया. आणि पहिलं आपल्या सगळ्या संचालक मंडळाचं एक टार्गेट ठेवूया की लवकरात लवकर आपला कारखाना कर्जमुक्त झाला पाहिजे. आणि हा कर्जमुक्त करण्याची जी आपली प्रक्रिया आहे की ज्या पद्धतीनं आज आपण काम करत निघालो, ज्याप्रमाणे उत्पन्नाचे या को जनरेशन सारखं 100 कोटीचं नवं उत्पन्न आज आपल्याला त्या ठिकाणी सुरू होणार आहे. असे नवीन नवीन मार्ग जे आपल्याकडे येत निघाले तर जास्तीत जास्त 2.5 वर्षाच्या आत वारणा कारखाना हा महाराष्ट्रातला कर्जमुक्त झालेला कारखाना म्हणून आपण सभासदांचं वैभव म्हणून सभासदांच्या समोर त्या ठिकाणी उभा करायचा आहे. ही भूमिका आपण त्या ठिकाणी मांडायची ठरवलेली आहे. आज सगळ्या संस्थांचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही, पण प्रामुख्यानं मला सांगितलं पाहिजे की आपल्याच या परिसरामध्ये आपण महात्मा गांधी हॉस्पिटल काढलं. परवा झालेल्या कोरोनाच्या लाटेचा प्रचंड मोठा आघात तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितला. आणि मला त्या दिवशी सांगितलं पाहिजे की आपण विचार केला की आज ऑक्सिजन बेड मिळेना झाले, माणसं सोयी मिळत झालेली आहे आणि कुठल्याही दवाखान्यात केलं तर लाखा-दीड लाखाच्या खाली त्या ठिकाणी बिल होत नाही. आणि आपल्या लोकांच्यासाठी आपण निर्माण केलेलं, सभासदांनी निर्माण केलेलं हे वैद्यकीय दालन आपण अशा वेळेला जर खुलं करणार नसलो तर काय करणार. आणि म्हणून अतिशय धाडसाने आपण त्यावेळेला निर्णय घेतला आणि महात्मा गांधी हॉस्पिटल चालू करायचं ठरवलं. डॉक्टर जयवंत पाटलांच्या सारख्या डॉक्टरचे मला आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला मदत केली. अनेक डॉक्टर आपल्या बरोबर आले आणि 2,000 रुपये दिवसाला एवढ्या अल्प किमतीमध्ये त्यामध्ये रक्त तपासून द्यायचं, त्यामध्ये त्याला नाश्ता द्यायचा आणि 2,000 रुपयेमध्ये दिवसाला अगदी ऑक्सिजन बेड सुद्धा देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करायचा. अशा पद्धतीने आपण महात्मा गांधी हॉस्पिटल त्या ठिकाणी चालू केलं. घरातल्या माणसांना बाहेर कुठल्याही दवाखान्यात भेटायची परवानगी देत नव्हते. आपण सांगितलं घरातली माणसं आली तरी आपण भेटायला परवानगी देऊया. आजारी माणसाला घरच्यांचा आधार जर त्या काळात मिळाला नाही तर तो आधार कधी मिळणार म्हणून ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं. घरचं जेवण त्याला देण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. आणि त्या 2 महिन्याच्या काळात जवळजवळ 500 ते 600 रुग्णांना एक मोठा आधार देण्याचं काम, कमीत कमी पैशामध्ये त्यांना बरं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि मला
आश्चर्य वाटतं की लोकांच्या मध्ये ती भावना एवढी दृढ झाली की अनेक गावाच्या म्हणजे अनेक आपल्या जीवाभावाची मंडळी त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेली. मला वाटतं तळसंद्याच्या शाहू डेअरीचे चेअरमन बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या घरातली काही मंडळी या आघातामध्ये त्यावेळेला मयत झाली आणि त्यांची काही पेशंट महात्मा गांधीमध्ये त्या ठिकाणी आढळले आणि त्यांच्या घरी बोलवायला गेल्यानंतर त्यांनी अतिशय कौतुकानं सांगितलं की अतिशय सुंदर अशी सोय महात्मा गांधीची आमच्याकडे झाली आणि ज्या कुटुंबावर आघात झाला या आजाराचा आणि ज्याच्याकडे 2-3 पेशंट झाले, बाहेरच्या दवाखान्यांचे प्रचंड वाईट अनुभव आले, त्या माणसाने उद्गार काढले की आणि 10-20 रुपये आमच्या कणाला घ्या, पण पुन्हा या हॉस्पिटल तुम्ही चांगलं करून दाखवा, अशी भावना खरं त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. आणि म्हणून वारणा म्हणजे माणसाच्या प्रत्येक अडचणीला मदत करणारी, वारणा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हिताचे रक्षण करणारी, वारणा म्हणजे कुठल्याही संकट आलं तर ढाल म्हणून आपल्या भोवतीनं उभी राहणारी, अशी जी एक आपली सहकाराची संस्कृती एक मोठ्या ढालेप्रमाणे आपण जपलेली आहे, ती सगळ्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. आणि हे जो अविभाज्य भाग झाल्याचं हे जे नातं आहे, प्रत्येक घटकाशी निगडीत आपण वारणेचं जे नातं निर्माण करायचा केलेला प्रयत्न आहे. उद्याच्या काळात काही नवीन व्यवस्था येणार असतील तर त्याच्याशीही नातं निर्माण करणाऱ्या व्यवस्था आपल्याला वारणेच्या या सहकाराच्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे न्यायच्या आहे. आणि म्हणून वारणा माझी आहे, मी वारणेचा आहे, कारखाना माझा आहे, मी कारखान्याचा आहे. वारणा आणि वारणा परिसराच्या सर्वांगीण विकासात सहभागी होण्याचं भाग्य घेऊन जन्माला आलेला ह्या परिसरातला मी भूमिपुत्र आहे. या भूमिकेतून हे नातं अजून शक्तिशाली करण्याचं काम उद्याच्या काळात वारणेला आदर्श बनवत असताना आपल्या सगळ्यांचा मनस्वी सहयोग त्यामध्ये देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून उद्याच्या काळात साकारलं जावं आणि हे आपल्या सगळ्यांचं नातं वृद्धिंगत व्हावं. जो विश्वास आपल्यात परमेश्वराने निर्माण केलाय त्या विश्वासाचं सोडं करण्याची शक्ती आणि आशीर्वाद सुद्धा त्या ज्योतिबानं तुम्हाला आणि मला द्यावी, एवढीच मनस्वी प्रार्थना ह्या सगळ्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी टाकलेला हा विश्वास संचालक मंडळ उद्याच्या काळात मनापासून जोपासेल ही मनस्वी घ्यावी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं देतो. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपलं असंच प्रेम वारणेबद्दलचे जे व्यक्त केलं त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद साहेब. सहकार पंढरी वारणाच्या वतीनं आयोजित हा अनुपम सोहळ्याचा अंतिम क्षण अर्थात सर्वांच्या प्रती मनस्वी कृतज्ञता आभारासाठी आम्ही विनंती करतो आदरणीय संचालक शहाजी पाटील दाते यांना. आजच्या या मेळाव्याच्या संदर्भात 14 गावच्या सभासदांच्या वतीनं आज वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विनयरावजी सावकर साहेब, व्हाईस चेअरमन प्रतापराव पाटील, रावण काका, इथं उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळी, भागातून आलेले सर्व संस्थेचे चेअरमन, सरपंच, सभासद आणि पॉम्प्लेटच्या माध्यमातील सर्व संचालकांचे, इथं सर्व सभासदांचं मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.